हरिओम सर्व मित्रांनो आपण गीतेचे अध्याय बघतोय, त्याचं संपूर्ण मराठीमधलं विवेचन आपण बघतोय। आपण आत्तापर्यंत 4 अध्यायांचं विवेचन पाहिलेले आणि आज आपण बघणार आहोत 5वा अध्याय। भगवद्गीतेतील 5वा अध्याय म्हणजे कर्मसन्यास योग। आपण जो मागचा अध्याय बघितला तो ज्ञान कर्मसन्यास योग, तिसरा अध्याय होता तो कर्मयोग। म्हणजे हळूहळू कर्माचं महत्त्व आहे ते भगवंत प्रत्येक अध्यायातून सांगतात। ते तिसऱ्या कर्मयोगानंतर चौथ्या अध्यायात त्यांनी ज्ञान आणि कर्माची सांगड घातल्यावर जो होतो तो ज्ञान कर्मसन्यास योग सांगितला। आणि आज आपण बघणार आहोत 5वा अध्याय जो कर्मसन्यास योग आहे। कर्मसन्यास योगामध्ये भगवंतांनी महत्त्वाचं काय काय सांगितलेले आहे तर सांख्य योग व कर्मयोगाचा निर्णय म्हणजे सांख्य योग जो दुसरा नावाचा अध्याय सांगितला आणि कर्मयोग जो तिसरा अध्याय सांगितला, ह्या दोघांचं मिश्रण आपल्याला 1 ते 6 या श्लोकात पाहायला मिळेल। 7 ते 12 श्लोकामध्ये आपण सांख्य योगी व कर्मयोगी यांची लक्षणे व त्यांचा महिमा बघणार आहोत। 13 ते 26 या श्लोकामध्ये ज्ञानयोगाचा विषय बघणार आहोत आणि 27 ते 29 भक्तीसह ज्ञान योगाचे वर्णन आपण संपूर्णपणे याचं विश्लेषण बघणार आहोत। तर सुरू करूया भगवद्गीतेचं हे सार, भगवद्गीतेचं हे ज्ञान। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्जुन म्हणाले, म्हणजे चौथा जो अध्याय आहे त्याच्यात भगवंतांनी जे आपल्या मनातील संशय काढण्यासाठी जी विवेक बुद्धी वापरायला लावलेली तो अध्याय संपल्यानंतर अर्जुनाने प्रश्न केलेला आहे, हे कृष्णा तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करतात, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा। अर्जुनांचे प्रश्न संपत नाही आहे आणि भगवंत कृष्ण त्यांना उत्तरं देतच जात आहे। शेवटच्या अध्यायापर्यंत जेव्हा अर्जुनांच्या मनातील प्रश्न पूर्ण त्यांच्या मनात पूर्ण संभ्रम अवस्था निघून जाते तेव्हाच भगवद्गीतेचे आपले 18 अध्याय हे पूर्ण होतात। तोपर्यंत अर्जुनांचे प्रश्न आणि त्या अर्जुनांच्या प्रश्नांना भगवंतांचं उत्तर जे आपल्या अडचणी आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात रोजच्या दैनंदिन जीवनात येतात, आपल्या व्यवहारामध्ये येतात, त्या अडचणींवर आपण कशा प्रकारे मात देऊ शकतो, त्या अडचणींवर आपण कसे सामोरे जाऊ शकतो याचा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला गीतेतच मिळतात। तर भगवान आता उत्तर देत आहे। श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेय करावुभौ तयोस्तो कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते। श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे। आता आपण याच्यामध्ये माऊलींनी काय वर्णन केलेले ते देखील आपण बघतोय। माऊलींचं वर्णन आपण पाहतच पुढे चाललेलं आहे। आत्तापर्यंत आपले चौथा अध्यायापर्यंत आपण संपूर्ण माऊलींचं वर्णन ऐकलं। आपण जर सार्थ श्री ज्ञानेश्वरी बघत असाल तर त्याच्यामध्ये पान नंबर 172 वर आपण 5वा अध्यायाचं विश्लेषण माऊलींचं बघू शकतो। माऊलींनी याचं जे ज्ञान दिलेले आहे ते योग गर्भ योग असं नाव दिलेले आहे। आणि माऊली आता याचं वर्णन असं करतात ते म्हणजे अर्जुनांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याला भगवान म्हणाले, हे कुंतीसुता खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहे। तथापि नाव जशी बायकांना मुलांना उदक करून जाण्यास सोपे आहे तसा जाणत्याला व नेणत्याला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सोपा आहे।
सारासार विचार करता हाच योग सोपा आहे आणि ह्याचे आचरण केले असता अनायासाने कर्मत्यागाचेही फल मिळते. त्याच कारणाकरता तुला संन्यासाचे लक्षण सांगतो, म्हणजे कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन्ही एकच आहेत अशी तुझी सहज खात्री होईल. आता भगवंत त्यांना पुढे उदाहरण देतात. ते श्लोक 3. नेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले, जो गेल्या वस्तूची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर तिची इच्छा करीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो आणि पार्था ज्याचे अंतःकरणात मी आणि माझे अशी आठवण देखील होत नाही, तो नित्य संन्यासी आहे असे समज. ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली आहे आणि विषय इच्छा सोडून गेल्यामुळे जो निसंग झाला आहे त्यालाच अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा मनुष्याला घरदार वगैरे काही एक सोडावे लागत नाही, कारण ह्याचा माझा काही एक संबंध नाही असे त्यांच्या मनाने स्वभावतःच घेतलेले असते. विस्तव्य झाल्यावर मग त्याची झालेली नुसती राग जशी पिंजलेल्या कापसात ठेवता येते त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे इत्यादी अभिमान नसतो. तो शरीर, इंद्रियादी उपाधी असतानाही कर्मबंधनात सापडत नाही. म्हणून जेव्हा मनातील मी व माझे या भावना नाहीतशा होतात तेव्हाच संन्यास घडतो आणि ह्याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. फार छान विश्लेषण केलेले माऊलींनी याचं. श्लोक 4 बघूया आपण. सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् गु भयोर्विंदते फलम्. मित्रांनो, मागं पण मी सांगितलं, श्लोक उच्चारण करत असताना काही चुका माझ्याकडून होत असेल तर मी क्षमस्व आहे. त्यासाठी संस्कृतचा अभ्यास एवढा झालेला नाही आहे माझा, परंतु आता योगशास्त्र पदविकेचा अभ्यास माझा चालू आहे, त्याच्यामुळे संस्कृतचं पठण थोडं थोडं होते आणि सुधारणा होते, तर समजून घ्या. या श्लोकाचा अर्थ असा आहे, वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात. पंडित नव्हेत, कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. तर हा परमात्म्याला, हा जो पुरुष आहे हा परमात्म्याला कसा प्राप्त होतो हे सांगितलेले माऊलींनी याचं वर्णन केलेले. जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख व दुःख हे दोनही प्राप्त होत नाही आणि गर्भवासाची संगती घडत नाही. गर्भवासाची संगती घडत नाही म्हणजे पुनर्जन्म होत नाही, जन्म प्राप्त होत नाही, तो मोक्षाला प्राप्त होतो. अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे तू निशंकपणे समज. श्लोक 5. यत्सांख्यै हे प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगं च यः पश्यति स पश्यति. ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले आहे. आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते. म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे. हे पहा, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नाही. हे जो जाणतो आणि ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात वेगळेपणा नाही हे जाणले त्यालाच ह्या जगतामध्ये उजाडले, म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोहोंमध्ये आपण भेद न पाहता ते दोन्हीही त्याच्यामधून मिळणारे जे फळ आहे ते आपण एकच मानले पाहिजे, हेच भगवंत याच्यातून सांगतात. श्लोक 6 बघूया आपण. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मगो योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. भगवंत याच्यात सांगतात की मन, इंद्रिय, शरीर यांच्याकडून होणाऱ्या कर्माच्या बाबतीत
कर्तेपणाचा त्याग होणे म्हणजे मीपणाचा, जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा त्याच्यात मीपणाचा त्याग होणे हे कठीण आहे. का हे काम मी करतो, आपण म्हणत असतो कोणतेही कार्य करताना का मी हे कार्य केलं, मी हे केलं, मी हे डिग्री घेतली, मी हा अभ्यास केला, हे आपण कंटिन्यू म्हणत राहतो. आता देखील थोडा वेळ पूर्वी मी बोललो का मी योगशास्त्राचा अभ्यास करतोय, तर तेच भगवंत सांगतात की कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला, मग ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर भगवत स्वरूपाचे चिंतन करावं लागणार आहे. माऊलींनी याच्याविषयी असं सांगितलेलं आहे की पार्था, जो कर्ममार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकर पोहोचतो. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाही ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधी मिळत नाही. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. आत्तापर्यंत जेवढे अध्याय आपण पाहिलेले त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी इंद्रियांचा संयम, इंद्रियांचा निग्रह, इंद्रियांवर जिंकणे, जितेंद्रिय, मन स्वतःच्या ताब्यात ठेवणे, ह्या गोष्टींवर फार विवेचन केलेले. सगळ्या गोष्टींना कारणीभूत काय असेल तर ते आहे प्रामुख्याने आपले इंद्रिये, आपले मन. ज्यांनी ह्या इंद्रियांना जिंकले, जो जितेंद्रिय झाला, ज्यांनी मनाला जिंकले तो स्थितप्रज्ञ झाला आणि तोच पूर्णपणे परमात्म्याशी लीन झाला, असंच भगवंतांनी ह्या श्लोक 7 सांगितलेले. फार महत्त्वाचा श्लोक हा. याचं विवेचन माऊलींनी केलेले ते बघूया आपण. ज्याने आपले मन भ्रमापासून सोडवून व गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लीन केले, जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते कसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते, त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाले आहे, ज्याचे मन दिसण्यात एकदेशीय खरे पण त्याने त्रिभुवनच व्यापिले, मग त्याला मी एक करता, हे एक कर्म, अमुक एक क्रिया करावीची, या गोष्टी स्वभावतःच नाहीशा होतात. म्हणजे 6व्या श्लोकात सांगितलेले की काम जे करतो त्याचा कर्तेपणा याचं विश्लेषण माऊलींनी 7व्या श्लोकात केलेले आहे. आणि लोकांच्या दृष्टीने त्यांनी जरी सर्व कर्मे केली तरी ती वास्तविक न केल्यासारखीच आहेत. श्लोक 8 आणि 9 आपण एकत्र बघूया. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन्न शृण्वन् स्पृशन् जी घ्रंष्टन् गच्छ स्वपंचशन्. श्लोक 9. प्रलपन्वी सृजन गृह नुन्मिषन्निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थ, सांख्ययोगी तत्ववेत्यांनी पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असतात, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तेच डोळ्यांची उघडझाप करीत असता ही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहे असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, इवन झोपेमध्ये सुद्धा जे काही कर्म करू, जे काही आपण कार्य करू ते काम मी करतच नाही या भावनेने आपण काम केले पाहिजे. हेच भगवंत 8 आणि 9 सांगतात. ते माऊली याचं वर्णन करताय. कारण पार्था, त्याला देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीचीच आठवण नसल्यावर मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कुठून उरणार सांग बरे. याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाच्या अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यवहार करतो असे दिसते. तो डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तर शरीरांच्या भावात लिप्त होत नाही हे नवल पहा. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. तो जेवतो, टाकावयाची वस्तू टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो, आपल्या इच्छेप्रमाणे तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावायची ती सर्व करतो. हे आणखी एक एक काय सांगू, हे पहा. श्वासोच्छ्वास
वास करणे, तसेच डोळे मिटणे व उघडणे इत्यादी सर्व काही गोष्टी त्याच्या ठिकाणी दिसतात. परंतु पार्था, आत्मअनुभवाच्या बळाने तो त्या गोष्टीचा करता नव्हे. जेव्हा तो भ्रमरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता, परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची जागृती झाली म्हणून तो करता नव्हे. श्लोक 10. ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आता आत्म्याचे आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या विषयात राहत असतात. दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात पण स्वतः दिवा त्यापासून अगदी अलिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञानांकडून कर्म होत असतात. कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असतानाही कर्मबंधनाने आकळला जात नाही. माऊलींनी इथं छान उदाहरण दिलेले. एखादा दिवा जेव्हा आपण घरात पेटवतो तेव्हा दिवाचा प्रकाश संपूर्ण त्या रूममध्ये प्रकाश पसरतो, परंतु दिवा त्या याच्यापासून अलिप्त असतो. आपण कर्म त्या प्रकाशात करत असतो, परंतु जो प्रकाश आपल्याला ज्या दिव्यापासून मिळतो तो दिवा मात्र त्याच्यापासून अलिप्त असतो. त्याच प्रकारे जो मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, तो सर्व कर्म करीत असतो, परंतु तो कर्मबंधनाने आकळला जात नाही. म्हणजे हे कर्म मी करतोय असं तो भावना धरत नाही. श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. माऊलींनी या श्लोकाचं फार मोठं विश्लेषण केलेले. आपण याच्यातलं मुद्देसूद पाहूया. ज्यात बुद्धीची खूण दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही त्या व्यापाराला देह व्यापार म्हणावे. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो ऐक. जसे लहान मुलाचे व्यवहार मन किंवा बुद्धी यांना सोडून होतात, तसे योगी लोक केवळ देहाने कर्मे करतात. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा झोपलेले असते तेव्हा स्वप्नाप्रमाणे मन हे एकटेच व्यापार करीत असते. अर्जुना, हे एक नवल ऐक. वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्यांचकडून सुखदुःखे भोगवितो. इंद्रियांना ज्याची वार्ताही नाही असा जो व्यापार होतो त्याला केवळ मनाचा व्यापार असे म्हणावे. योगी लोक याही मनोव्यापाराचे आचरण करतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो. भगवंत पुढं म्हणताय, अहो हे विषयांतर पुरे करा. म्हणजे श्रोते ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात ते, माऊली हे विषयांतर पुरे करा, कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने समजण्यास अवघड व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे ते दैवाच्या अनुकूलतेमुळे तुम्हाला सांगता आले. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यात सापडले तर आणखी उपाय कशाच पाहिजे. परंतु हे असो, आता कथा सांगा. ऐकणाऱ्यांची ही उत्कट इच्छा जाणून निवृत्ती ज्ञास ज्ञानदेव म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकेला त्याचे मनन करून पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, पूर्ण ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणते ते मी सांगतो, चांगले लक्ष दे. श्लोक 12. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. आता तिथं आसक्तियुक्त जो पुरुष आहे त्याचं सांगितलेलं आहे. हे पहा, आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला व ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आला त्याला या जगामध्ये घरी बसल्यास शांती घेऊन वरते. अर्जुना, दुसरा जो संसारी तो बंधनाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकटपणे बांधला जागतो. म्हणजे जी आसक्ती तो आसक्ती जर आपण बाळगली तर कशा प्रकारे आपण पुन्हा या संसार चक्राच्या कर्मबंधनात अटकलं जातो ते भगवंतांनी सांगितलेले. श्लोक
13 सर्व कर्माणि मनसा संन्यस्याते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर राहतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले फलेच्छेने कर्माचरण करणाऱ्याप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करतो परंतु त्या कर्मांचा मी करता नव्हे असे समजून कर्मांचा त्याग करतो त्या पुरुषाची काय योग्यता सांगावी. तो पुरुष जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एक फलाची इच्छा धरली म्हणजे तो नवद्वारांच्या देहात असूनही नसल्यासारखे आहे आणि सर्व कर्मे करूनही त्यांनी ती न केल्याप्रमाणेच आहेत. श्लोक 14 न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही तर प्रकृतीच खेळ करीत असते. जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे परंतु मायोपाधीचा आरोप त्याच्यावर केला म्हणजे या त्रिभुवनाचा विस्तार तोच करीतो असे दिसते आणि तो कर्ता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही कारण त्याची उदासन वृत्ती असल्या कारणाने कोणतेही कर्म त्याला स्पर्श करीत नाही. त्याच्या योग निद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाही घडी लागत नाही म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही पण तो महाभूतांच्या समुदायांची उत्तम उभारणी करतो. पाहायला लागले तर ह्या जगात प्राणीमात्राच्या ठिकाणी हा आहे परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत उत्पन्न होते व लयास जाते याची त्याला वार्ता देखील नसते. श्लोक 15 नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडेही घेत नाही परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. श्लोक 16 ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. हे अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रमरूप काळोखी नाहीसे होते असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे सिद्धच झाले. याप्रमाणे विवेकाने त्याच्या मनात उजेड पडतो त्याला या त्रिजगतात भेद कुठला. आपल्या अनुभवावरून हे जग मुक्तच आहे असे तो समजतो. कसा तर पूर्वेस सूर्य उगवताच प्रकाश पडतो त्यावेळेस दुसऱ्याही दिवसांचा अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे ज्ञान उत्पन्न झालं तेव्हा आपले जे आवरण आहे म्हणजे आपल्या मनावर जे आवरण पडलेले अविद्येचं प्रत्येक मनुष्य हा ज्ञानी म्हणूनच जन्माला येतो परंतु जसजसा तो या षड्रिपूंमध्ये गुंफला जातो तेव्हा अविद्येचं आवरण चढतं आणि अविद्येचं आवरण काढण्याचा एकच उपाय ते म्हणजे ज्ञान प्राप्त करणे. मागील अध्यायात देखील पाहिला त्याच्या तिसऱ्या अध्यायात देखील पाहिल्या सांख्ययोगमध्ये देखील आपण पाहिलं भगवंत ज्ञानाचं महत्त्व सांगताय. इंद्रियांचा निग्रह मनाचा निग्रह करण्याचं महत्त्व प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत सांगतात आपल्याला. श्लोक 17 तद्बुद्धेस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धुतकल्मषः. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच त्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. माऊलींनी याचं वर्णन केलेले ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्याला ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो असे सर्व व्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. हे विशेष करून शब्दाने बोलून काय दाखवावे जसे ते आपणा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे समजतात
त्याप्रमाणे सर्व विश्वाला मानतात, त्यात आश्चर्य ते काय? ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव घेत नाही, किंवा विचाराला जशी भ्रमाची ओळख देखील नसते, किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही, किंवा अमृत कानावर मृत्यूची वार्ता ऐकत नाही, हे असो, परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत त्यांना प्राणी मात्रात फरक दिसत नाही. माऊलींनी छान वर्णन केले आहे. श्लोक 18 हा आपला मराठी एक सुभाषित आहे. विद्या विनय संपत्ती, म्हणजे विद्या ही विनयाने शोभते, त्याचं वर्णन श्लोक 18 मध्ये आलेले. श्लोक 18, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतात. म्हणजे विद्या ही विनयाने शोभते. असं नाही की विद्या आली म्हणजे अहंकार आला, आणि अहंकारी पुरुषामुळं मग त्याला अजून त्याचा लोभ झाला, त्याला मोह झाला, तो श्रेष्ठ मानू लागा, स्वतःला श्रेष्ठ समजू लागला. तर इथं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेले का असा ज्ञानी पुरुष ज्याला विद्या प्राप्त झालेली, तो ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ म्हणजे ज्याला ज्ञान नाही, जो आपण म्हणतो ते अमरधाममध्ये जे काम करत असतात लोक, त्यांना पूर्वी चांडाळ हा शब्द होतात. त्या लोकांमध्ये आणि ज्ञानी माणूस जो ब्राह्मण आहे, ज्ञानी ब्राह्मण आहे, त्या दोघांनाही समस्थितीमध्ये पाहिल का तोही ब्रह्म आहे आणि हाही ब्रह्म आहे आणि मीही ब्रह्म आहे. कोणामध्येच काही भेद करणार नाही, न की पुरुषांमध्ये, प्राणीमात्रांमध्ये देखील भेद करणार नाही. माऊलींनी देखील याचं छान वर्णन केलेले ते देखील आपण बघूया. मग हे मशक किंवा हत्ती, तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच माझा मुलगा किंवा दुसऱ्याचा, हे त्यांच्यापाशी कुठून उरणार? ही गाय अथवा हा कुत्रा, एक थोर एक लहान, अशा तऱ्हेचा द्वैत भावाचे स्वप्न अद्वैत बोधाचे ठिकाणी जागृत असलेल्या पुरुषांना कोठून पडणार? जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीत पडेल, परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला असेल तेथे भेद कोठून असणार? छान श्लोक आहे हा 18वा. श्लोक 19, इहैव तैजीर्तः सर्गो येषां साम्य स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. माऊलींनी याचं वर्णन केलेले. म्हणून ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे, ही समदृष्टीची पूर्ण खूण आहे असे समज. ज्याने विषय संग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडही केला नाही असे सांगून संपूर्ण भोग भोगीत असतानाही वासना नसल्यामुळे अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे. ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे. पिशाच्य ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही, त्याप्रमाणे तो पुरुष शरीरधारी असूनही संसार त्याला ओळखीत नाही. हे असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाण्याहून वेगळ्या लाटा असे म्हणतात, त्याप्रमाणे त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावले आहे. त्याचे शरीर आणि नाव हे जरी जगाप्रमाणे आहेत तरीही तो साक्षात ब्रह्मच आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षणे हे आहे, ते थोडक्यात तुला सांगतो, ते ऐक. मग अशा पुरुषाचं लक्षण भगवंत आता श्लोक 20 मध्ये सांगतात. न परुष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित होतो. आपण देखील बघितलेले आहे का शीतोष्ण समदुःखेषु, शीत किंवा उष्ण असो त्याच्यामध्ये दुःख किंवा आनंद असो त्याच्यामध्ये समभाव बाळगणारा असा हा योगी म्हणून ओळखला जातो. आपण याच्यात देखील बघितलेले योगाची जेव्हा व्याख्या आपण केलेली होती तेव्हा समत्वम योग उच्यते, म्हणजे समभावना जेव्हा आपण साधतो त्याला देखील योग म्हणतात असं आपण बघितलेले. आता याचं वर्णन माऊलींनी असं केलेले,
ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याचप्रमाणे जो चांगली किंवा वाईट गोष्ट मिळाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोच खरा श्रीहरी म्हणतात. अर्जुना, त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयमेव ब्रह्म होय. श्लोक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमोष्णुते. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. म्हणजे अशा पुरुष कशा प्रकारे आनंद घेतो, तर तो अक्षय आनंद घेतो. असंच भगवंत याच्यात सांगतात. ते माऊली देखील सांगतात, जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही, तो विषयांचे सेवन करीत नाही, त्यात नवल ते कोणते आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकताच संतुष्ट झालेले असते. म्हणून तो बाहेर पाऊल टाकत नाही, म्हणजेच इंद्रियांकडे त्याचे मन वळत नाही. बाहेर पाऊल टाकत नाही म्हणजे त्याचं बाह्य जे मन आहे, बाहेर आपले इंद्रिय जे आपल्याला कायम बाहेर आकर्षित करत असतात, आकृष्ट करत असतात, ते बाहेर खेचले जात नाही, तर ते अंतर्युक्त होतात. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमलांच्या पानात उत्तम किरणांचे भोजन केले आहेत, तो वाळवंटात वाळू विखरीत बसेल काय? ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप प्राप्त झाले आहे, त्याला विषयांचा सहज त्याग झाला हे म्हटले पाहिजे का? बाकी या विषयांच्या सुखाने कोण फसतात याचा कौतुकाने आपल्याशी सहज चांगला विचार करून पहा. माऊलींनी इथं सांगितलेले आहे का तुम्ही स्वतःचा विचार करून पहा. तुम्ही स्वतः हा विचार करा की तुम्ही बाह्य आकर्षण किती तुम्हाला आणि आंतरयुक्त आकर्षण किती, म्हणजे आंतरयुक्त तुम्ही मनाचा किती विचार करतात. श्लोक 22. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योन येव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाही. माऊलींनी याचं विश्लेषण मोठे केलेले ते देखील आपण बघूया. आणि महत्त्वपूर्ण श्लोक हा, ज्याप्रमाणे दरिद्री माणूस भुकेने व्याकुळ झाल्यावर कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच ह्या इंद्रियापासून होणाऱ्या विषय सुखात रममान होतात. कोण रममान होतं? ज्यांनी ह्या आत्मसुखाचा अनुभव घेतलेला नाही. ज्याला का एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, मग त्याला इंद्रिय सुखाविषयी काहीच मोह वाटत नाही, त्याला लोभ वाटत नाही. भगवंतांनी माऊलींनी इथं उदाहरण दिलेले, ज्याप्रमाणे दरिद्री माणूस जेव्हा भुकेने व्याकुळ होतो तेव्हा तो कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे ज्याने आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला नाही, म्हणजे ज्यांनी अनुभव घेतलेला नाही त्याला माऊली ही दरिद्री माणसाची उपमा देतात. ते दरिद्री माणूस ज्याला माहीत नाही का काय आहे कसं आहे, तो कोंडा देखील खातो. का? कारण की त्याला भूक तेवढी लागलेली राहते. आणि जो आत्मस्वरूपाचा अनुभव घेत नाही तो इंद्रियापासून होणारा विषय सुखातच रममान होतो. पण जर त्याला आत्मस्वरूपाची माहिती झाली तर तो इंद्रिय सुखांपासून विलुप्त होईल, तो मनाचा निग्रह करेल, तो संयम अवस्थेत प्राप्त होईल. अजून उदाहरण देतात माऊली याच्यामध्ये, तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाच्या झळ्यांनाच पाणी असे समजून धावून येतात. त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना आत्मसुखाचा नेहमी तोटा असतो, त्यांनाच हे विषय सुख चांगले असे वाटते. उन्हामध्ये जेव्हा आपण जात असतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला असं दुरून चमकताना दिसतं. आपण आता शक्यतो वाळवंट आपल्या इथं कुठं नाही आहे, परंतु जेव्हा दुपारच्या रणरणत्या उन्हात जेव्हा आपण चालतो, गाडीवर जरी असलो आणि रोड पूर्ण मोकळा असला, तेव्हा रोडावर देखील आपल्याला असं तप्त दिसतं, चमकताना दिसतं. आपल्याला असं वाटतं का तिथं पाणी आहे का, जल आहे का. आणि त्याप्रमाणे हरणं हे जे व्याकुळ झालेले हरणं राहतात, त्यांना वाळवंटामध्ये जेव्हा असं चित्र दिसतं पाणी, आणि ते धावत सुटतात त्याच्या मागं, परंतु
तिथं ते पाणी नसतं तर त्या उन्हाच्या झळा असतात. त्याचप्रमाणे आत्मसुखाचा अनुभव ज्यांनी घेतला नाही त्यांना हे फक्त विषय सुखच चांगले वाटत राहतात, असं उदाहरण माऊली इथं देतात. ते माऊलींनी इथं बरेच सारे उदाहरण दिलेले. अर्जुना, गळाला लावलेल्या माणसाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंत चांगले, त्याचप्रमाणे विषय संघाचा जोपर्यंत अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते. हे किरीटा, जेव्हा विरक्ताच्या दृष्टीने हे विषय पाहावे तेव्हा पंडुरोगाच्या पुष्टीसारखे म्हणजे निशक्त असून लठ्ठ दिसतात. म्हणून भोगापासून जे होणारे सुख ते मुळापासून अखेरपर्यंतच दुःखच आहे असे समज. परंतु मूर्ख लोक काय करतील? माऊली इथं सांगतात ते का इथं मूर्ख लोक काय करणार म्हणजे त्यांना आत्मसुखाचं माहीत नाही, ते शेवटपर्यंत विषय सुखामध्येच रममान राहणार. श्लोक 23. शक्नोती हैव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम सहयुक्तः सुखी नरः. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय व तोच सुखी होय. भगवंतांनी इथं वर्णन केलेले ते काम आणि क्रोधाचं. जो काम आणि क्रोधापासून उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ असतो. आपण क्रोधाच्या भरात काय गोष्टी करतो म्हणजे कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनामध्ये क्रोधाच्या भरात घडत असतात, नंतर आपल्याला त्याचा मनस्ताप होतो. परंतु भगवंतांनी इथं स्पष्ट सांगितलेले आहे की काम आणि क्रोधाच्या आवेशामध्ये जो मनुष्य स्वतःवर संयम ठेवतो, जो त्याच्या वेगाला आवेग घालतो, जो तो आवेग सहन करण्यास समर्थ होतो, आवेग सहन करण्यास समर्थ होतो म्हणजे जो काम आणि क्रोध याला आवरण्यास समर्थ होतो तोच योगी होय, तोच सुखी होय. माऊलींनी याचं वर्णन केलेले का जे विषयांच्या भोगांपासून होणाऱ्या दुःखाला सुख मानतात ते लटके असे सर्व अज्ञान ते खरे आहे. याकरता हे अर्जुना, विचार करून पाहता हे विषय वाईट आहेत म्हणून कदाचित चुकून या मार्गाला तू जाशील हो. कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषय सुखाला विषयाप्रमाणे मानून त्याचा त्याग करतात आणि निरीच्छा असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. ज्ञान्यांच्या ठिकाणी तर निश्चयाने विषयांची वार्ता सुद्धा नसते, कारण त्यांनी देहामध्ये असूनही देहधर्म आपल्या ताब्यात ठेवला आहे. देहधर्म म्हणजे ज्या आता ह्या भगवंतांनी आपण जे वर्णन ऐकलं, देहामध्ये जे उत्पन्न होणाऱ्या भावना आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, ह्या ज्या देहधर्म आहे त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. ज्यांना अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाही, परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी तर जसे पक्षी फळाची चव घेत असता त्या ठिकाणी भोगता, भोग्य वस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणाही विसरतात. आत्मसुखाचा भोग घेण्याकरता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करते आणि मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते. त्या आलिंगनांच्या भरात आपोआप एकरूपता होऊन जाते. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळी दिसत नाही किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो, त्याचप्रमाणे वृत्ती व आत्मा यांच्यात ऐक्यात फक्त सुखच राहते. ज्याप्रमाणे ज्या वेळेस दुजेपणा नाहीसा होऊन ऐक्य प्राप्त होते त्यावेळी ऐक्याला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे? फार छान वर्णन केलेले माऊलींनी याचं. श्लोक 24. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्त ज्योतिर्विवेयः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. माऊलींनी 24 आणि 25 श्लोकाचं एकत्र वर्णन केलेले. आपण श्लोक 25 पण बघूया. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रतः. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे, जे प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. म्हणजे ह्या दोन्ही श्लोकांमध्ये अशा
योगींचं वर्णन केलेले आहे की जे आत्मतत्वाला प्राप्त झालेले, माऊलींनी हे वर्णन केलेले ते आपण बघूया. म्हणून हे सर्व राहू द्या, कारण इथे अनुभवाशिवाय न बोलता येणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग. जो स्वतः आत्मस्वरूपी झाला त्यालाच त्याची खूण सहज समजेल. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले, जे स्वस्वरूपात निमग्न होऊन राहिले, ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालस पुतळेच ओतले आहेत असे मी समजतो. आनंदाचे पुतळे स्वरूप सुखाचे अंकुर किंवा आत्मबोधाचे क्रीडास्थानच होत. ते विचारांचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयवच होत. ते सत्वाचेही सात्विक आणि चैतन्याचेही रूप आहेत असे महाराज त्यांचे वर्णन करण्याच्या भरात असता श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, हे असू दे, त्या पुरुषांचे किती वर्णन करशील. तू साधूजनांची स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची आठवणसुद्धा राहत नाही व तू निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन करण्याकडे लक्ष देतोस. परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थरूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा प्रकाश पाड. याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग ते काय म्हणाले, कृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना, आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे ते तेथे स्थिर होऊन आत्मस्वरूपच झाले, किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो तो देहामध्ये असूनही परब्रह्म झाला असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिउत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख ज्यांचे निरीच्छ पुरुषच अधिकारी होत, ते सुख महर्षींकरताच राखून ठेवले, विरक्तांच्याच वाटणीस आले आणि ते निसंदेह जीवांकरिताच निरंतर पिकले आहेत. माऊलींनी देखील फार मोठं वर्णन केलेले ह्या दोन्ही श्लोकांचं, श्लोक 24 आणि 25चं. श्लोक 26 आपण बघूया. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. कामक्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. माऊलीने वर्णन केलेलं पाहू. ज्यांनी आपले मन विषयांपासून मागे घेऊन जिंकले आहेत ते जेथे निजले तेथे निश्चयाने जागे होत नाही, ते ब्रह्माकार होऊन देहभानावर येत नाही. हे पंडुकुमारा, ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत. ते असे कशाने झाले आणि देहात असता ब्रह्मत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला मी ते थोडक्यात सांगतो, ते ऐक. तर हे कशाने झाले, यांनी हे देहभान आणि म्हणजे हे अशा स्थितीला का पोचले, कामक्रोध त्यांचा कशा रीतीने मावळला, हे आता आपण श्लोक 27 आणि 28 याच्यामध्ये बघूया. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्वैतांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतचारिणो यत्तेंद्रिय मनोर्बुद्धिर मुनिमोक्ष परायणः विगतेच्छा भयक्रोधो य सदा मुक्त एव सह. याचा अर्थ, बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकले आहेत असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. भगवंतांनी इथं मुनी कोणाला म्हणावं हे सांगितलेले. आज आपण जर पाहिलं तर कोणीही आपल्या नावापुढे मुनी हा शब्द लावून घेतात, परंतु खरा मुनी कोण याचा स्पष्ट उल्लेख भगवंतांनी या श्लोकात केलेला आहे. बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता तो बाहेरच ठेवून, बाहेरचे विषयांचं चिंतन न करता ते विषय बाहेरच ठेवणे, दृष्टीभुवयांच्या मध्यभागी स्थिर करून आपल्या शरीरात जे चक्र आहे त्याच्यामध्ये आपल्या दृष्टींच्या मध्ये, ज्याला आपण थर्ड आय म्हणतो, त्यालाच आपण आज्ञाचक्र म्हणतो. जेव्हा आपली मन, आपलं चित्त ह्या दृष्टीवर स्थिर होतं आणि नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून आपला जो श्वासोश्वास चालतो त्या श्वासोश्वासावर नियंत्रण करून ज्याने इंद्रिय, मन व बुद्धी जिंकली आहे असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय, क्रोध यांनी रहित झाला की सदोदित तो मुक्तच होतो आणि अशा वेळेस तो मुक्त होतो. हेच भगवंतांनी इथं सांगितलेले. माऊलींचं वर्णन आपण बघूया.
तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालवून जे शरीराचे ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतो, इडा पिंगला सोडून सुषुम्नेमध्ये प्राण नेऊन ललाट चक्रामध्ये स्वरूपामध्ये दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतो. आपल्या ज्या मुख्य 3 नाड्या आहे शरीरामध्ये, इडा पिंगला आणि सुषुम्ना, याच्यामध्ये सर्वात मुख्य नाडी जर आपल्या शरीरातली कोणती असेल ती सुषुम्ना नाडी, जी 7 चक्रांचं भेदन करून सहस्त्रारपर्यंत जाते. आणि आज्ञाचक्रामध्ये त्या नाडीमध्ये आपण चित्त स्थिर करतो तेव्हा डावी आणि उजवी नाकपुडी सोडून प्राण व अपान या वायूंस एक करून चित्ताला चित्त आकाशात नेतात. मग रस्त्यावरील सर्व प्रकारचे जल घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील जल वगैरे वेगळे निवडता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेस चिद आकाशात मनाच्या प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो. ज्या मनोरूप पटावर हे संसाररूपी चित्र उमटलेले असते तो पट आपोआपच फाटतो. त्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कुठून राहणार. म्हणूनच ब्रह्मरूपाचा अनुभव घेणारा तो शरीराने ब्रह्म होतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जेवढेही अध्याय पाहिले तेवढ्याही अध्यायांमधले शेवटचे 4 ते 5 श्लोक याच्यामध्ये भगवंतांनी खरोखर ज्ञानाचा सागर वाहिलेला आहे. ह्या 4-5 श्लोकांचा अर्थ जरी आपण नीट समजून घेतला ना तरी भगवद्गीतेचा आपल्याला संपूर्ण आपल्याला सार करेल, संपूर्ण आपल्याला सारांश कळेल. शेवटचा श्लोक बघूया आपण. 5व्या अध्यायामधला श्लोक 29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वान मान शांती मृच्छती. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. म्हणजे आपण जे आता हे 4-5 श्लोक पाहिले याच्यामधून जो हा परिपूर्ण असा जो मुळी होतो तो शेवटी मलाच येऊन मिळतो, तो तत्वतः शांतीला येऊन प्राप्त होतो. माऊलींनी याचं वर्णन केलेले ते बघूया आपण. जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितलेले ते तरी या योग मार्गाने आले म्हणूनच ते यमनियमरूपी योग मार्गाचे डोंगर योगाभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच आजमावला. म्हणून ते स्वतःच खऱ्या ब्रह्माचे स्वयंस्वरूप बनून राहिले. म्हणजे स्वयंस्वरूप ब्रह्माचं बनवण्यासाठी काय काय करावं लागतं हे संपूर्ण आपण पाहिलेले. निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट करून सांगतो. म्हणजे आता पुढील अध्यायाचं विवेचन आपण आता अध्याय 6 मध्ये बघूया. अध्याय 5 आता इथं आपण त्याचा शेवट करूया. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5मो अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.